महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडील शाळांमधून शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य आणि जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या वतीनं भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो अभ्यास सहलीचं आयोजन करण्यात आलं आहे। 13 मुलं आणि 12 मुली तसंच 4 मार्गदर्शक अशा 29 जणांना आज या सहलीसाठी महापालिकेच्या चौकातून रवाना करण्यात आलं। कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या प्रेरणेतून दरवर्षी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास घडवून देशातल्या महत्त्वाच्या वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देण्याचं नियोजन करण्यात येत आहे। यासाठी महापालिकेच्या बजेटमध्ये भरीव आर्थिक तरतूद करण्यात येते आहे। असा उपक्रम राबवणारी कोल्हापूर महानगरपालिका ही एकमेव आहे। महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडील शाळांमधील शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या सहलीसाठी पाठवण्यात आलं। 13 मुलं आणि 12 मुली तसंच मार्गदर्शक शिक्षक, शिक्षिका, अधिकारी आणि महिला डॉक्टर अशा 29 जणांना आज या सहलीसाठी पालिकेच्या चौकातून रवाना करण्यात आलं। प्रशासक के मंजुलक्ष्मी, उपायुक्त किरणकुमार धनवाडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। यापुढेही हा उपक्रम सुरूच राहणार असल्याचं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केलं। यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केली। या 29 जणांना महापालिकेच्या मुख्य चौकातून केएमटी बसद्वारे विमानतळापर्यंत पोहोचवण्यात आलं। या सर्व विद्यार्थ्यांना एकाच रंगाचे ब्लेझर, बूट पुरवण्यात आले आहेत। अग्निशमन दलाच्या वतीनं विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, शिक्षक संघटनेच्या वतीनं बॅग, नोटपॅड अशा वस्तू देण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्रशासन अधिकारी DC कुंभार यांनी यावेळी दिली। या सहलीच्या यशस्वी नियोजनासाठी प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, लिपिक संजय शिंदे, सचिन पांडव, शांताराम सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले।